बघा, बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज वगैरे येत होते. त्या संदर्भात मी एक काल टेलिग्रामला मेसेज टाकला होता की बाबा ज्या काही आपल्या ॲग्रीच्या ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे आहे किंवा ॲग्रीच्या ज्या काही जागा वगैरे आहेत त्या संदर्भात एक डिटेल आपण व्हिडिओ युट्यूबला घेऊयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही आपली ॲग्रीएमपीसी आहेत, एफएसओ वगैरे आहेत, त्याच्या ज्या काही जागा वगैरे आहेत, म्हणजेच त्या जागा आयोगाकडे वगैरे जातील का आणि आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये म्हणजे रिसेंटली झालेला जो काही पेपर आहे 31 मेला आज जो झालेला राज्यसेवा पूर्व 2026चा जो पेपर आहे, ह्या 2026च्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्या जागा ऍड होतील का असा बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे. साधारणतः आतापर्यंत प्रीचा पाठ होता, बट सगळ्यात जास्त मोठं कन्फ्युजन इथून पुढे असणार आहे. कारण की जर अचानक जर जागा त्या ठिकाणी जर ऍड झाल्या तर ऍक्च्युली जागा ऍड केव्हा होतील आणि तिथून पुढे राहिलेला जो काही कालावधी वगैरे आहे त्याच्यामध्ये मेन्सचा जो काही सिलेबस वगैरे आहे तो कव्हर होईल का असा बराचसा गोंधळ विद्यार्थ्यांचा झालेला आहे. त्या संदर्भात वगैरे सुद्धा असेल तर बऱ्यापैकी आपण इथं चर्चा करणारच आहोत. त्या संदर्भात अजून सुद्धा आपल्या डिटेल वगैरे व्हिडिओ येईलच. बट एक मेन दोन पोरांचे प्रश्न होते, एक एफएसओच्या जागा आणि ॲग्रीच्या जागा, त्या दोन जागा संदर्भात आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आता पुढे आपण जे काही आपले 4-5 मुद्दे आहेत इम्पॉर्टंट ते डिस्कस करणार आहेत. त्याच्यामध्ये आजचा पेपर कसा होता, एक साधारणतः बघा आजपासून पुढं साधारणतः आपला गोंधळ असणार आहे. कारण की आजचा जो काही पेपर झालाय याच्यानंतर आपल्याला आता ॲग्रीची जे काही जागा वगैरे आहेत, ठीक आहे, किंवा एफएसओच्या जागा वगैरे आहेत, त्या संदर्भात थोडीशी अपडेट इकडून तिकडून तुम्हाला ऐकायला भेटत असेल. त्या जर जागा ऍड झाल्या तर साधारणतः कट ऑफ वगैरे किती लागेल, ठीक आहे. 1-2 मेसेज मला विद्यार्थ्यांचे आले की कट ऑफ सुद्धा किती लागेल, ठीक आहे. तर त्या संदर्भात हा पॉईंट आपण घेतलेला आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करूया. बघा, आजचा पेपर कसा होता तर एक शब्दात जर सांगायचं म्हटलं तर आजचा जो काही पेपर होता तो हार्ड टाईपचा किंवा मीडियम टू हार्ड टाईपचा पेपर आपण म्हणू शकतो. कारण की वेगवेगळे जे काही आपले सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये जर आपण टेलिग्राम वगैरे बघितलं, काही ठिकाणी पोल वगैरे आपण घेतले, ठीक आहे. त्याच्यानंतर युट्यूबची इन्फॉर्मेशन वगैरे जर घेतली तर जे आपले नामांकित टीचर वगैरे आहेत त्यांनी दिलेलं जे एकंदरीत पेपरचं प्रेडिक्शन वगैरे असेल किंवा जो काही कट ऑफचा अंदाज वगैरे असेल, पेपरची लेवल वगैरे असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा इव्हन स्टुडंटचे सुद्धा फीडबॅक वगैरे जर आपण बघितले तर हा पेपर जो आहे हा मीडियम टू हार्ड लेवलचा पेपर आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. या ठिकाणी हार्ड, आता ऍक्च्युली बघा स्टुडंट ऍक्च्युली कोणत्या परिस्थितीत आहे किंवा कोणत्या सिच्युएशनला आहे किंवा कोणत्या स्थितीला आहे त्यानुसार पेपरची जी काही काठीण्य पातळी वगैरे आहे ती डिसाईड होत असते. बघा आता याच्यामध्ये बघा, जे काही रिसेंट प्रिपरेशन करणारे विद्यार्थी वगैरे असतील साधारणतः किंवा ग्रुप बी ग्रुप सीचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी असेल, नुकतेच 1-2 वर्षापासून प्रिपरेशन करणारे जे काही विद्यार्थी वगैरे असतील, अशांकरता हा हार्ड टाईपचा पेपर असू शकतो. बट बरेच सारे असे विद्यार्थी असतात की गेले 4-5 वर्षापासून आपलं राज्यसेवेचं प्रिपरेशन करतायत, राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हच्या मेन्स वगैरे खूप साऱ्या दिलेल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांकरता हा पेपर त्या ठिकाणी इझी टू मीडियम लेवलचा असू शकतो. ठीक आहे. आता बेस्ड ऑन विद्यार्थ्याचा अभ्यास कसा आहे याच्यावरून पेपरचा जो काही टफनेस वगैरे आहे तो डिसाईड होणार आहे. ठीक आहे. आता याच्यावरून आपले जे काही ऍग्रीचे बांधव आहेत, ठीक आहे, कारण की कुठून तरी आपल्याला न्यूज वगैरे कळते की ऍग्रीच्या जागा वगैरे त्या ठिकाणी ऍड होणार आहे. मग जागा ऍड होणार आहे तर कट ऑफ किती लागेल. पहिली गोष्ट बघा, आता आपल्या ऍग्रीच्या जागाच अजून ऍड झालेल्या नाहीत, ठीक आहे, तर त्या ठिकाणी कट ऑफ लगेच प्रिडिक्ट करणं खूप मुश्किल आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, जर समजा ऍग्रीच्या जागा ज्या आहेत त्या जर ऍड झाल्या तर त्या जागा किती ऍड होणार आहे त्याच्यावर सुद्धा तुमचा कट ऑफ असणार आहे. आता बघा, ऍग्री एमपीसीच्या ज्या काही जागा आहेत जी मला न्यूज कळली ती साधारणतः 120 किंवा 160 या रेंजमध्ये, किंवा हे दोन आकडे माझ्यापर्यंत आलेले आहेत. मी जी काही इन्फॉर्मेशन काढली, ठीक आहे, ज्या काही सिनियर वगैरे असतील, ठीक आहे, आपले कृषी विभागात असतील, जे काही बांधव वगैरे असतील, ठीक आहे, मंत्रालयात वगैरे जे काही बांधव वगैरे असतील, ठीक आहे, सोबतच 2024ची जी काही 258 जागेची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट होती याच्यामध्ये बघा, मी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतो. ठीक आहे. सुरुवातीच्या 4 लोकांपासून केलेला जो काही प्रवास होता तो अगदी आपण पुण्यामध्ये खूप मोठं म्हणजे ना भूतो ना भविष्य असं आंदोलन झालं. तर ह्या पहिल्या 4 लोकांमध्ये मी होतो. ऍग्रीची बाजू आपली त्या ठिकाणी मी मांडत होतो. पहिल्यापासून तो जो काही ग्रुप आहे आमचा, ठीक आहे, जे काही आपले टीम मेंबर वगैरे आहेत आमचे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही इन्फॉर्मेशन वगैरे काढण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामधून एक त्या ठिकाणी जे काही आपल्या ऍग्रीच्या जागा वगैरे आहेत ह्या ऍग्रीच्या जागा येण्यासाठी खूप साऱ्या जोरदार आणि फास्ट गतीनं त्या ठिकाणी हालचाली सुरू आहेत अशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः 120 ते 160
किंवा हे दोन आकडे त्यापैकी वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून हे दोन आकडे आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला भेटलेत. आता याच्यामध्ये बघा ऍग्री एनटीसीची जी काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे कदाचित ही 120 पेक्षा जास्त सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकते. कारण की जे काही जिल्हा परिषदेच्या जागा वगैरे आहेत, आता कृषी विस्तारच्या ज्या काही जागा वगैरे आहेत त्या इकडे आपल्या ऍग्री एनटीसी मधून भरायच्यात आणि त्याच्याकरता पहिल्यांदाच त्या ठिकाणी भरती एमपीसी मार्फत त्या ठिकाणी होणार आहे आपल्या ऍग्रीच्या एक्झाम थ्रू. ठीक आहे, ऍग्रीच्या एक्झाम थ्रू. तर याच्यामध्ये याच्या खूप साऱ्या जागा रिक्त असल्यामुळं त्या जिल्हा परिषदेच्या जागा भरण्याकरता थोडीशी घाई आहे अशी एकंदरीत माहिती भेटली आणि त्याच्यामुळं त्या जिल्हा परिषदेच्या जागा सुद्धा आपल्या ऍग्रीच्या जागेच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्याच्या जागा सुद्धा त्या ठिकाणी काय असणार आहे या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जास्त असण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, अशी सुद्धा इन्फॉर्मेशन भेटली. त्याच्यामुळे कदाचित ही जी काही आपली ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे आहे ही 200+ सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकते किंवा हे 120 किंवा 160 ह्याच्यापैकी कोणते तरी आकडे असतील किंवा वेळोवेळी पाठपुरवठा वगैरे किंवा परत जागा वगैरे ऍड होणं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे होऊ शकतात. कन्फर्म ह्याच किंवा एवढ्याच जागा पडतील अशी कोणती इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही. बट ऍग्रीच्या जागा येण्याकरता खूप सारे त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि म्हणजे ऍक्च्युली ते काम मनावर घेतलंय असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आता 258चं जे काही आंदोलन आपण त्यावेळेस केलं हे ऍक्च्युली ह्या जागा येणं पॉसिबल नव्हतं. त्यावेळेस फक्त जे काही आपले जे काही आपले राज्यसेवेची मुलं असतील, ग्रुप बी ग्रुप सी चे जे काही विद्यार्थी वगैरे असतील त्यांचे सुद्धा काही प्रॉब्लेम वगैरे होते आणि त्यांनी पाठिंबा दिल्यामुळेच ह्या जागा त्यावेळेस ऍड झालेल्या आहेत. ठीक आहे, बट त्यावेळेस आताच्या कंडिशनला तशी परिस्थिती नाही. आताच्या कंडिशनला त्या ठिकाणी स्वतः गव्हर्नमेंट असेल किंवा ही जिल्हा परिषदचा जे काही जागा वगैरे आहेत त्या डिपार्टमेंटला जास्त गडबड आहे किंवा घाई आहे किंवा गरज त्यांना नाही असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. आणि त्या ठिकाणी ऍग्रीच्या जागा वगैरे आहेत त्या पाठवण्याची त्या ठिकाणी त्यांनी घाई केलेली आहे. ठीक आहे, एकंदरीत अशी प्राथमिक इन्फॉर्मेशन भेटलेली. आता दुसरी एक गोष्ट एफएसओच्या जागा संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी कॉल मेसेज करतात. आता एफएसओच्या जागा सुद्धा 170चा आकडा मी ऐकलेला आहे. आता बघा तुकाराम मुंडे साहेब आले तर कदाचित ह्या जागा अजून ऍक्टिव्हली त्या ठिकाणी प्रोसेड होऊ शकतात. बट ही जी काही प्रोसेस आहे एफएसओची ही थोडीशी स्लो प्रोसेस आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला लगेच कन्फर्म सांगता येणार नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही कालांतराने, कारण की जर आपण विचार केला तर आता पूर्व परीक्षा झाली, बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म पण भरलेला नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आम्ही फॉर्म भरला नाही तर मग कसं काय जागा येतात. बघा आयोगाने त्या संदर्भात सांगितलेलं पण आहे की बाबा पूर्व परीक्षाचा रिझल्ट लागेपर्यंत केव्हा ही जागा त्या ठिकाणी ऍड होऊ शकतात. ठीक आहे, आता पहिली गोष्ट तुम्ही फॉर्म भरला असेल तर इट्स ओके, नसेल भरला तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की 2027ला सुद्धा खूप मोठी ऍग्रीची असेल एफएसओची असेल खूप सारी मोठी त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट 100% असणार आहे. जरी ह्या वर्षी जागा पडल्या तरी 2027ला दोन्ही पण एक्झामच्या त्या ठिकाणी 100% जागा असू शकतात. ठीक आहे, कारण की एफएसओचं सुद्धा रिस्ट्रक्चरिंग वगैरे असेल सोबतच जो काय आपला आकृतीबंध वगैरे आहे तो त्या ठिकाणी मंजूर वगैरे एफएसओचा आकृतीबंध त्या ठिकाणी मंजूर झालाय अशी इन्फॉर्मेशन मला भेटलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या जागा रिक्त असतील. ठीक आहे, त्याच्यामुळे फॉर्म भरलाय की नाही भरलाय ह्याच्यापेक्षा जागा येतात हे सगळ्यात महत्वाचं. कारण की एखाद्या वर्ष जर त्या ठिकाणी टळलं किंवा जागा जर ऍड आल्या नाही किंवा जागा ऍड झाल्या नाही तर 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही पण एक्झामिनेशनच्या न्यूज आहे. एफएसओ पेक्षा त्या ठिकाणी ऍग्री एमपीसीची जी काही प्रोसेस आहे ती फास्ट गतीने चालू आहे. त्याच्यामध्ये जागा ऍग्रीच्या जवळपास 99% ऍड होऊ शकतात. ठीक आहे, आता याच्यावरून बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी कट ऑफ किती लागेल हा अंदाज त्या ठिकाणी लावत आहेत किंवा मेसेज पण त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे आले. आता याच्यामध्ये बघा लास्ट टाइम 258 जागा होत्या तर 258 जागाकरता किती कट ऑफ लागला होता या ठिकाणी जवळपास 90.50चा ओपनचा त्या ठिकाणी कट ऑफ लागला होता. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा लॉस झालेला आहे. आता बघा ज्या विद्यार्थ्यांना ऍग्री मेनचं प्रिपरेशन करायचंय मग आता 26ला जागा ऍड झाल्या त्याला असेल किंवा 2027 मध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांकरता सांगतो जर तुम्ही प्री परीक्षेनंतर जर अभ्यास स्टार्ट करत असेल तर तुम्हाला खूप कमी दिवस तुमच्याकडे असतात. कारण की ऍग्री मेनचा जर सिलेबस बघितला तुम्ही तर 13 पेजेसचा सिलेबस आहे आणि 13 पेजेसचा सिलेबस तुम्हाला एकदा रिडिंग करायला सुद्धा त्या ठिकाणी एकदा वाचून काढायलाच तुम्हाला कमीत कमी 3 ते त्या ठिकाणी 4 महिने त्या ठिकाणी लागू शकतात. ठीक आहे, जर तुमचं बेसिक वगैरे व्यवस्थित असेल पूर्वीचा अभ्यास वगैरे असेल तर याच्यामध्ये
त्या ठिकाणी तुम्हाला टाइम वगैरे कमी लागेल. बट तुम्ही नवीन सुरुवात वगैरे केली तर याच्यामध्ये तुम्हाला 3-4 महिने सुद्धा कमी पडतील, कारण की लास्ट टाइम तुम्हाला साधारणतः 4-4.5 ते 5 महिने होते, तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी रिव्हिजन वगैरे जी होती ती राहिलेली होती. त्याच्यामुळे आता बघा 258 जागेकरता 90चा साधारणतः त्या ठिकाणी कट ऑफ लागला होता. 258 जागेकरता बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी हा कट ऑफ 95 प्लस 98 प्लस किंवा काही काही ठिकाणी 100 प्लस लागल, ठीक आहे, अशी त्या ठिकाणी काय केली होती, प्रिडिक्शन वगैरे त्या ठिकाणी दिलं होतं. आता बरेच विद्यार्थी 95 प्लस 98 प्लस 100 प्लस मार्क असून सुद्धा अभ्यास करत नव्हते. का? कारण की चुकीच्या प्रिडिक्शन मुळे जास्त मार्क त्या ठिकाणी कट ऑफ लागल आणि आपलं सिलेक्शन व्हायचं नाही, म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचा सुरुवातीचा 3-4 महिन्याचा पिरियड गेला आणि लास्ट टाइमला फक्त 1.5 महिना हातामध्ये राहिला आणि आयोगाने रिझल्ट वगैरे जो आहे तो कट ऑफ डिक्लेअर केला आणि 1.5 महिन्यामध्ये नंतर त्या ठिकाणी चांगला अभ्यास असून सुद्धा त्या ठिकाणी काही झालं नाही. आता जवळपास आपण विचार केला हे 90 ते 100 जवळपास 10 मार्काचा जो काही डिफरन्स आहे आणि ह्या गॅप मध्ये जे काही विद्यार्थी होते ऍक्च्युली त्यांचा खूप सारा मेनचा अभ्यास होता आणि त्याच विद्यार्थ्यांनी सिलेक्शन व्हायचं नाही म्हणून त्या ठिकाणी काय केलं, प्रिपरेशन सोडलं आणि त्यांना खूप त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे. आता बघा एक पूर्वीचं जर आपण ऍग्रीचं थोडंसं हिस्ट्री जर बघितली तर 2000 मला आठवतंय तसं 15, 16, 17, 18 जे काही ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे झाल्या त्याच्यामध्ये साधारणतः 50च्या आसपास त्या ठिकाणी ऍड राहायची, 100च्या पुढे नसायची, फक्त 400ची ऍड डायरेक्ट त्या ठिकाणी 2018ला 400ची जागा किंवा 400च्या ज्या काही जागा आहेत त्या वन टाइम त्या ठिकाणी ऍड झाल्या होत्या आणि जवळपास याला त्या ठिकाणी 27 बीट वगैरे असतील, ठीक आहे, बीटचं मी सांगतो तुम्हाला प्रश्न, त्याच्यानंतर 35 प्रश्न वगैरे असतील, ठीक आहे, ओपन वगैरे असेल, हे ओबीसी वगैरे असेल, या तुलनेत त्या ठिकाणी म्हणजे या रेंजमध्ये त्या ठिकाणी मेरिट लागलं होतं. म्हणजे ऍक्च्युली जे विद्यार्थी डायरेक्ट एक्झामला जाऊन बसलेत आणि कधीतरी त्यांनी तो सिलेबस वगैरे एकदा वाचला असेल, ठीक आहे, तर बऱ्यापैकी बेसिक जे त्यांचं आहे त्याच्यावर त्या ठिकाणी ते मेन्सला त्या ठिकाणी क्वालिफाय झाले होते. त्याच्यामुळे आता ऍक्च्युली आपल्या जागा किती ऍड होत्यात त्याच्यावर त्या ठिकाणी कट ऑफ असणार आहे आणि आजचा जर पेपर बघितला तर हा पेपर त्या ठिकाणी हार्ड असणार आहे. म्हणजे लास्ट इयरला किंवा 2 वर्षाचे जर आपण राज्यसेवेचे पेपर बघितले तर त्याच्या तुलनेत हा पेपर हार्ड होता. म्हणजेच आपलं जे कट ऑफ वगैरे आहे तो खूप खाली त्या ठिकाणी येईल आणि आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी भरलेले नाहीत. म्हणजेच त्या ठिकाणी याचा सुद्धा अल्टिमेटली जो काही कट ऑफ वगैरे आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होईल. आता जर आपण विचार केला तर बघा 120 वगैरे जागा बघितल्या किंवा राऊंड फिगर जर आपण 150 जागा वगैरे जर बघितल्या तर या ठिकाणी जे काही लास्ट टाइम जे काही तुमचं 90चं मेरिट वगैरे लागलं त्याच्यापेक्षा खूप खाली कट ऑफ वगैरे येण्याचे चान्सेस आहेत. का? कारण की त्या ठिकाणी पेपर वगैरे हा हार्ड होता आणि त्याच्यामध्ये 90 जरी त्या ठिकाणी कट ऑफ वगैरे बघितला तर 90 मार्क ऍग्रीला म्हणजे तुम्हाला 45 त्या ठिकाणी साधारणतः बीट वगैरे जे आहेत ते तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे. बट जर त्या ठिकाणी 150-200 पर्यंत जागा जर गेल्या तर कदाचित हा जो काही कट ऑफ आहे आपला 70 असेल, 85 वगैरे असेल, या लेवल पर्यंत त्या ठिकाणी खाली येऊ शकतो. ठीक आहे, आता हे मी जस्ट प्रेडिक्शन करतोय कारण की अजून कुठल्या जागा वगैरे नाहीत, काहीच नाही, फक्त असं झालं जर तरच्या गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे. जो काही माझा एक्सपिरियन्स आहे 2020च्या पूर्वीच्या एक्झाम असेल, त्याच्यानंतरच्या एक्झाम वगैरे असेल, त्याच्यानुसार थोडेसे मी हे अंदाज वगैरे लावलेले आहे. ही गोष्ट ठीक आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलंय की 258 जागेला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळा कट ऑफ प्रिडिक्ट केला होता आणि त्याच्यापेक्षा डायरेक्ट 10 मार्काचा 5 ते 10 मार्काचा डिफरन्स त्या ठिकाणी होता. म्हणजे कट ऑफ काही पण लागू शकतो. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट बघा, हा कट ऑफ झाला, एफएसयूच्या ऍड झाली, ऍग्रीची ज्या काही जागा वगैरे आहेत त्या एक आपण बघितल्या. आता यामध्ये समजा जर ऍग्रीची ऍड आली नाही तर काय, बरेच विद्यार्थी आहेत बघा जे काही बरेच आता 2024 पासून 25-26 ला जे काही पोरं पास आउट वगैरे झाले, 26चे आता रावेला वगैरे असतील किंवा 2-3 वर्षाचे जे काही विद्यार्थी आहेत, बरेच विद्यार्थी इव्हन लास्ट टाइमची 2024 ची जी काही ऍडव्हर्टाइजमेंट होती त्याच्यामध्ये मेन्स दिली त्या परीक्षेमध्ये, तेव्हापासून बरेच सारे विद्यार्थी असतील की ऍग्री मेन्स करायची म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं प्रिपरेशन वगैरे करत आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडी करून ठेवलेला आहे. बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत की ऍग्रीची ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रिपरेशन करत आणि पोस्ट काढत. आता बघा याच्यामध्ये एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, 2026 ला पर्सेंटेज जो आपण बघितले तर 99% त्या ठिकाणी जागा ऍड होऊ शकतात आणि जर जागा ऍड नाही झाल्या तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की 2027 मध्ये
ऍग्री प्लस FSO ही डबल ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या ठिकाणी असू शकते. आणि 2027 मध्ये जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल, ठीक आहे, जर तुम्ही 26 ला जागा येणार नाही असं आपण कन्सिडर केलं तर 2027 ला म्हणजे जर तुम्ही आतापासून सॉरी आपलं जे ऍग्रीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं, माझा उद्देश काय आहे का तुम्ही आतापासून ऍग्रीचं प्रिपरेशन स्टार्ट करा. कारण की तुम्ही जर ग्रुप बी ग्रुप सीच्या जर एक्झामिनेशन वगैरे देत असाल ऍज अ ऍग्री कोर्स म्हणून मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न राहिला, ज्याचा त्याचा अभ्यास किती आहे त्याच्यावर वैयक्तिक ज्यानं त्यानं डिसिजन घ्यावं. बट मला असं वाटतं जर तुमचा ग्रुप बी सीचा फार कमी अभ्यास असेल, जर कधी तुमची कट ऑफ वगैरे निघला नसेल, कधी मेन्स वगैरे दिली नसेल आणि आता ग्रुप बी सीच्या ग्रुप बी मीन्स इकडे आतापर्यंतच्या ज्या प्लेन ग्रुप बी सीच्या एक्झाम वगैरे व्हायच्या, ठीक आहे, आतापर्यंत अभ्यास कमी, मग मी आता नव्याने तिकडे स्टार्ट करतो, ऍग्रीची जागा वगैरे नाही म्हणून तिकडे स्टार्ट करतो आणि तिकडून पळत येतो. ठीक आहे, मला असं वाटतं की मी ज्या काही गोष्टी बघितल्यात किंवा मी जे काही ज्युनियर सिनियर वगैरे जे बघितले, बॅचमेंट वगैरे बघितलेत, ज्या विद्यार्थ्यांचं ऍग्रिकल्चर स्ट्रॉंग आहे असे विद्यार्थी ज्या वेळेस ऍग्रीच्या ऍडव्हर्टाइजमेंट आल्या त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सगळे विद्यार्थी वगैरे आहेत, मित्र वगैरे आहेत, ते सगळे त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे ऍग्रीचा जेवढा तुम्ही स्ट्रॉंग अभ्यास करून ठेवाल तेवढं तुम्हाला बेनिफिट होईल. आता बघा 2026 आता ऍडव्हर्टाइजमेंट नाही असं आपण जर कन्सिडर केलं तर बघा ऍग्री एमपीसीचा जो काही तुम्हाला स्टडी आहे तो 5 किंवा 6 महिन्यात सुद्धा तुमचा कम्प्लीट होणार नाही जर तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल. ठीक आहे, तुम्हाला जर व्यवस्थित त्याला डिटेल करायचं म्हणलं तर कदाचित 1 वर्ष सुद्धा त्याला कमी पडेल. त्याच्यामुळे माझं पर्सनल तुम्हाला एक सांगणं असेल की आता जरी सध्या स्थितीला जागा नसल्या तरी अजून 2 महिने म्हणजेच प्रीचा रिझल्ट लागायला अजून 2 महिने बाकी आहे. ठीक आहे, ह्या 2 महिन्यामध्ये केव्हाही ऍग्रीच्या जागा ऍड होऊ शकतात. जर 2 महिन्यांनी त्या ठिकाणी जागा ऍड झाल्या तर आपल्याकडे फक्त तुम्हाला खाली 3 महिने राहतील आणि नंतरच्या ह्या 3 महिन्यामध्ये तुम्ही मेन्सला असून सुद्धा त्या ठिकाणी तुमचा उपयोग होणार नाही, हे स्पष्ट मी सांगतो. त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍग्री मेन्स करायची 2026 ची ऍडव्हर्टाइजमेंट असू द्या किंवा 2027 ची ऍडव्हर्टाइजमेंट असू द्या, सगळ्यात बेस्ट वे काय तर त्यांनी आतापासून ऍग्री मेन्सच्या प्रिपरेशनला लागावं. कारण की आता जरी हा पार्ट तुमचा म्हणजे 2024 ला आता जरी एक्झामिनेशन नाही झाली तरी 2027 ला कन्फर्म त्या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट असेल आणि त्यावेळेस तुमचा भरपूर सारा अभ्यास वगैरे सुद्धा झालेला असेल. ठीक आहे, सेम एफएसओच्या बाबतीत सुद्धा किंवा ऍग्रीचा जर आता अभ्यास केला तर राज्यसेवेचा ऑप्शन सुद्धा तुमचा होऊन जाईल. सोबतच फॉरेस्टमॅनचा जो काही ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे, बॉटनीचा काही पार्ट वगैरे आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर होईल. आणि सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इकडं प्लेन याच्यामध्ये तलाठी वगैरे असेल किंवा ग्रुप बीच्या एक्झाम वगैरे असेल, ठीक आहे, ग्रुप सीच्या एक्झाम वगैरे असेल बाकीच्या, त्या करण्यापेक्षा आपली जी काही सहाय्यक कृषी अधिकारी आहे, सहाय्यक कृषी अधिकारी, ठीक आहे, ह्या सुद्धा जागा त्या ठिकाणी येऊ शकतात. ठीक आहे, तर ही एक तुम्हाला एक्झाम आहे बाकीच्या एक्झामिनेशन वगैरे करण्यापेक्षा. आता याच्यामध्ये ज्यांना ऍग्री एमपीसी करायची, आता ऍग्री एमपीसी जर तुम्ही टार्गेट केली तर ऍग्री एमपीसीचा सिलेबस जरी डिस्क्रिप्टिव्ह असला तरी तो खूप वास्ट आहे आणि ही सहाय्यक कृषी अधिकारीची एक्झाम किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि जे काही आपली ऍग्रीमेंटची एक्झामिनेशन वगैरे आहे ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. जर तुम्ही हा व्यवस्थित कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर टार्गेट ठेवलं तुम्ही आता ऍग्रीमेंट करता तर हा जो काही ऍग्रीमेंटचा सिलेबस 13 पेजेसचा सिलेबस कव्हर करताना ह्याच्यातलाच बराचसा पार्ट या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या जरी जागा आल्या तरी त्यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही. ऍग्री एमपीसी मेन्स मधूनच तुमचा बऱ्यापैकी तो सिलेबस कव्हर होणार आहे. आता त्या ठिकाणी रायटिंग वगैरे असेल इकडे ऍग्रीमेंट्सला, तिकडं डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह वगैरे असेल, हा पार्ट वेगळा झाला. बट जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला लागणार आहे ती कोणत्या पण एक्झामिनेशन मधून त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. तुमचा जे बेस वगैरे आहे तो बेस कोणत्या पण एक्झामिनेशन मधून क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे ऍग्री एमपीसीचा जो काही आता तुम्ही स्टडी स्टार्ट कराल त्याच्यातून अल्टिमेट तुमचा सिलेबस जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी याचा सुद्धा त्या ठिकाणी सिलेबस वगैरे कव्हर होईल. ठीक आहे, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी होत्या. याच्यामध्ये जर अजून काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील, ठीक आहे, किंवा माझी कोणती एखादी गोष्ट डिस्कस करायची त्या ठिकाणी राहिली वगैरे असेल युट्यूब व्हिडिओच्या खाली जो काही आपला कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी कमेंट करा. ठीक आहे, तुमचे जे काही प्रश्न वगैरे असतात किंवा जो काही आपला 7028276969 हा जो काही व्हॉट्सअप नंबर वगैरे आहे किंवा कॉल वगैरे आहे ऑफिसचा, त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट कॉल मेसेज वगैरे करून तुमचे जे काही डाऊट्स वगैरे आहेत ते विचारू शकतात. आता परत ऍग्रीमेंट्स पूर्व प्लस मेन्स वगैरे संदर्भात इंटरव्ह्यू संदर्भात बरेचसे विद्यार्थी कॉल वगैरे करतात. ठीक आहे, कारण की रिसेंटचे पास आउट झालेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी त्यांना अननोन असतात.
तर त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी बॅच संदर्भात इन्क्वायरी वगैरे करतात. तर त्या बॅच संदर्भात आपण डिटेल एक व्हिडिओ घेऊन येऊया आणि त्या बॅच संदर्भात सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन वगैरे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्या आपण त्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिस्कस करणार आहोत. सद्यस्थितीला या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे, तर थँक्यू सो मच.